वेरूळ पाठोपाठ अजिंठा लेणीतील पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला। यात डेक्कन ओडिसावरून आलेल्या विदेशी पर्यटक जखमी झाले। हे जर आपण बघितलं मागच्या काही दिवसापासून हे सतत घडणाऱ्या घटना आहेत आणि प्रत्येक वर्षी मे मध्ये जेव्हा गरमी वाढते त्यावेळेस हे प्रकार वाढतात आणि हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियासाठी काही नवीन बाब नाही आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी कुठे ना कुठे ह्याची काळजी घेण्याची खूप गरज आहे, कारण की हे काही आज झालेली घटना नाहीये। प्रत्येक वर्षी काही ना काही हा प्रॉब्लेम येत असतो आणि डोमेस्टिक टुरिझम बरोबर तसंच जे फॉरेन पर्यटक येत आहेत त्यांनाही त्याचा खूप खूप त्रास होत आहे। मागील काही दिवसापासून जर आपण बघितलं तर काही लोक हॉस्पिटलमध्ये पण ऍडमिट करण्याची गरज पडली होती आणि कालचीच ताजी घटना आहे अजिंठ्यामध्ये डेक्कन ओडिसी सारखी जे रॉयल ट्रेन आपल्याकडे चालते त्याच्यावर काही प्रवासी होते आणि त्या प्रवासीमध्ये जे वयस्कर प्रवासी होते यांना ते चावा तिथे घेण्यात आला आणि त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यामधनं हातामधनं ते काटे काढण्यात आले, पण ते लकीली काही प्रमाणात चावल्यामुळे तो माणूस वाचला आणि बाकीचे लोक तिथनं पळाले म्हणून काही वाचले। पण ही घटना जी घडत आहे घडी घडी ह्याच्यामुळे कुठेतरी असं वाटतं की आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं जे धोरण आहे किंवा त्यांची जे त्याच्याकडे बघण्याची हे आहे तर ते बिलकुल दुर्लक्षित आहे। त्यांचं म्हणणं आहे की वन विभागाकडे ही काळजी घेण्याची गरज आहे। वन विभाग म्हणते आमचं तिथं काही चालत नाही, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या हद्दीत ते आहे। सोमवारी आणि मंगळवारी हे मॉन्युमेंट्स बंद असतात, त्यावेळी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचे लोक काय करतात, जेव्हा ते मोहळ बसत असतो त्याच वेळेस त्याला जर प्रत्येक वेळेस क्लिअर केलं तर मला वाटतं इतकी मोठी घटना घडायची गरजच नाही। पण ह्यांचं तिकडे लक्षच नाही, ह्यांना मला वाटतं पर्यटकांशी काही घेणं देणं नाही, यांना पूर्ण पर्यटन म्हणजे तिथं यांचे दिवस गेले पैसे येतात त्यांना तितकंच पाहिजे, पर्यटन नकोय असं याच्यातून मला दिसून येतंय सध्या तरी। हो, ह्याच्यात काय होतं की बघा आजकाल सोशल मीडिया असं आहे की लोक फटाफट सोशल मीडियावर हे कमेंट्स टाकतात। काही लोकांचं म्हणणं आहे की बाबा तिथे जाऊच नका। आजची घडीला जर बघितलं मागच्या काही ह्याच्यात औरंगजेब टूमचा प्रॉब्लेम चालू झाला होता, आता हा एक प्रॉब्लेम आहे। तर सोशल मीडियावर जेव्हा हा मेसेज जातो हा कुठेतरी एक निगेटिव्ह मेसेज जातो, त्याच्यामुळे लोक मग पुन्हा यायला टाळतात औरंगाबाद सारख्या किंवा संभाजीनगरला यायला। म्हणून फार काळाची गरज आहे की ह्याला प्रायोरिटीवर घेऊन याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे।